डॉक्टरेट केलेली नाही. Cyclone Fayan has intensified. Our correspondent Tejas लाटांच्या हालचालीने course, it's likely to hit Mumbai as well as inland Maharashtra today, bringing further and move northeastwards, crossing South Gujarat and North Maharashtra. Cloudy, it is very windy. In fact, I'm just not. मी गोपाळ सदाशिव बापट. मूळ संकल्पना ह्या प्रोजेक्टची अशी आहे की इथं समुद्राच्या लाटामधून हा जो बायो आहे हा वर खाली होतो आणि वर खाली झालेल्या मुवमेंटमुळं रेसिप्रोकेटिंग पंप चालतात आणि त्याच्यातून पाणी वर जातं, ढकललं जातं आणि ह्या टँकमध्ये साठवलं जातं. आणि ह्या टँकमधून आता ह्या एक टँक इथं मी जी दाखवली आहे ही अशा 5-6 टँक लावलेले आहेत आपण. जवळजवळ 1,00,000 लिटर पाणी इथं स्टोअर होतं आणि ते पाणी या 80 मीटर उंचीच्या टेकडीवरून खाली येतं आणि हे टर्बाईन फिरतं. त्या टर्बाईनवर हा जनरेटर लावलेला आहे आणि तिथून ह्या निर्माण झालेली वीज या कंट्रोल पॅनलला दिली जाते आणि कंट्रोल पॅनलच्या थ्रू बाहेर डिस्ट्रीब्यूट केली जाते. घरासाठी, स्ट्रीट लाईटसाठी अथवा कुठल्याही उपयोगासाठी ही वीज वापरता येते. आता आपण पाहूया इथून पाणी जे आलं, टर्बाईनमधून जे पाणी बाहेर आलं ते ह्या आउटलेट जो टर्बाईनचा आहे तो परत या रेसिप्रोकेटिंग पंपाच्या इनलेटला दिला जातो आणि हे पाणी परत वर या टँकमध्ये होतं. म्हणजे हे असलेलं पाणी हे सर्क्युलेट होत राहतं. आपण इथं करोजन टाळण्यासाठी सॉफ्ट वॉटर म्हणजे गोड पाणी हे वापरलेलं आहे. समुद्राच्या काठाला म्हणजे जिथं समुद्राचं पाणी आत येतं त्या ठिकाणी या काठावर असा चॅनल केलेला आहे आणि त्या चॅनलवर अशा 22.5 डिग्री ह्याला कोन दिलेला आहे. हे पाणी दोन्हीकडच्या ह्या बफर्समुळं हे सरळ आत जातं आणि हा ह्याच्यावर बसवलेला बायो वर खाली होत राहतो. आता आपण ही समुद्राच्या काठाची जमीन आहे त्याच्यावर आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि ही अशी डेप्थ आणि हा चॅनल समुद्राच्या पाण्यापर्यंत खाली 16 मीटर खाली आणलेला आहे आणि हा तिरका 22.5 हा अँगल हे आपण एक फ्रेम बसवलेली आहे आणि त्या फ्रेमवर ट्रॉली आहे बसवलेली. ही फ्रेम इथं दाखवताना एक साईड दाखवली आहे पण ह्या दोन्ही साईडला असेच ह्या ट्रॉली बसवलेली आहे आणि त्याच्यावर हा बायो आहे. आपण त्याला फ्लोटर म्हणतो, तो फ्लोटर आहे आणि तो फ्लोटर समुद्राची लाट आत आली की त्याच्या धडक्यानं हा वर खाली होतो. वर गेला समुद्राच्या ह्याच्या लाटेमुळं इथनं खाली येतात. लाट सबसाईड झाली की ग्रॅव्हिटीच्या ह्यानं फोर्सनं हा बायो खाली येतो आणि परत दुसरी लाट आली की हीच क्रिया घडते. त्यानंतर इथं जे दाखवलेले आहेत ही गेअर आहेत आणि ह्या एक टोक गेअरला इथं खालच्या बाजूला त्याला फिक्स केलंय आणि चेनचं दुसरं टोक इथं वरच्या बाजूच्या एका व्हीलला कनेक्ट केलंय आणि ही चेन अशी खाली येते आणि अशी चेनची मुवमेंट अशी होत राहते. आणि ह्या चेनच्या मुवमेंटमध्ये रोटरी मुवमेंटमुळं आपण पुढचा पंप
जे पंप बसवलेले आहेत आपण रेसिप्रोकेटिंग ते फिरत राहतात म्हणण्यापेक्षा रेसिप्रोकेटिंग पंपाचं कार्य म्हणजे पुढं जाणे मागं येणे पुढे जाणे मागे येणे असा होतो आणि त्या प्रेशरमुळं ते जमा केले जे टर्बाईनमधून परत आलेलं पाणी हे परत वरच्या टँकमध्ये जमा होतं. आपण मागच्या ड्रॉइंगमध्ये स्लायटिंग रॅम्पवर ह्या दोन्ही बाजूला हे रेल बसवलेले आहेत आणि ट्रॉलीज आहेत. या ट्रॉलीज अर्थात एकमेकाला जोडलेले आहेत मोठ्या चॅनल्समुळं आणि ह्या ट्रॉलीवर इथं 3 व्हील आणि इथं 3 व्हील आणि खालच्या बाजूला हा जो दिसतो आहे हे रेल आहेत. ह्या रेलवर आपण रेल्वेची चाकं पाहिली असतील. एका बाजूला गोल आणि एका खाली साईड करून त्या ह्याच्याप्रमाणे ते हलवू नये हिगडं किंवा हिगडं म्हणून बाहेरच्या बाजूला त्या चाकामध्ये एक असा बफर बसवलेला आहे आणि या इथं वरच्या बाजूला इथं हिगडं 2 आणि हिगडं 2 4 बफर बसवलेले आहेत. ज्यायोगे हा फ्लोट वर गेला आणि इथं धडकला तरी त्याचं डॅमेज होऊ नये तो आलेला जो फोर्स आहे हा ह्या 4 बफर्समुळं हा कंट्रोल केला जातो आणि हा जो वर खाली होणारा फ्लोटर आहे हा डॅमेज होत नाही. तर मागच्या ड्रॉइंगमध्ये आपण पाहिलं त्याप्रमाणे हा स्लँटिंग चॅनल केलेला आहे 22.5 डिग्री आणि इथं खाली इथं समुद्राचं पाणी ह्या लेवलला इथपर्यंत असतं आणि हा बायो इथं तरंगत असतो आणि हा ढकलला जातो वर आणि खाली येतो. तेच ड्रॉइंग इथं दोन्ही साईडला दिसाव्यात म्हणून दाखवलेलं आहे. मुवमेंट ही तशीच आहे आणि आपण मागच्या ड्रॉइंगमध्ये पाहिलं तर त्याप्रमाणेच हा बायो समुद्राच्या लाटावरनं धक्का बसला की हा फ्लोटर हा वर आणि सबसाईड झाली लाट की ग्रॅव्हिटीनं परत खाली येतो. हा इथपर्यंत जातो आणि ग्रॅव्हिटीनं परत खाली येतो. मागच्या ड्रॉइंगमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे हा 3D त्याचा ड्रॉइंग केलेला आहे. हा बायो आणि ह्या 2 फ्रेम्स आहेत आणि त्याच्यावर ह्या ट्रॉलीज आहेत आणि हा बायो हे पाणी आहे. हा बायो खाली येतो ग्रॅव्हिटीमुळं ह्या पाण्यावर तरंगत राहतो. दुसरी लाट आली की हा बायो वर ढकलला जातो. ह्या ट्रॉलीच्याद्वारे तो वरपर्यंत जाऊन परत खाली येतो. अशी ही मुवमेंट कंटिन्युअस चालत राहते.